पोळ्याची अमावस्या होऊन 15 ते 20 दिवस झालेले असून पुढील काही दिवसांमध्ये पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे आणि सध्या पावसाने उघडीप दिल्यामुळे कापूस पिकामध्ये शेतकऱ्यांसाठी ही फवारणी घेणं फायदेशीर ठरेल। कापूस पिकामध्ये बुरशीजन्य रोग, रस शोषक कीड आणि अळीच्या दीर्घकाळ नियंत्रणासाठी, त्याचबरोबर कापूस पिकामध्ये लागलेला माल टिकून राहावा आणि बोंडाचा आकार वाढावा यासाठी कोणती फवारणी घ्यावी याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। नमस्कार, मी योगेश पवार आणि आपण पाहतात कृषीशास्त्र। कापूस पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आणि प्रादुर्भाव झाल्यानंतर चांगल्या नियंत्रणासाठी ॲझॉक्सिस्ट्रॉबिन अधिक मॅन्कोझेब हे 2 घटक असलेलं बुरशीनाशक 35 ग्रॅम प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घ्यावं। रस शोषक कीड जसं की मावा, तुडतुडे आणि पांढरी माशी यांच्या नियंत्रणासाठी आणि पिकाच्या चांगल्या क्वालिटीसाठी डायफिनथोरॉन अधिक डायनेटोफोरॉन हे 2 घटक असलेलं कीटकनाशक 40 ग्रॅम प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी, त्याचबरोबर अळीच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस अधिक सायपरमेथ्रिन हे 2 घटक असलेलं कीटकनाशक 30 मिली प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घ्यावं। कपाशीमध्ये लागलेला माल टिकून राहावा आणि झाडाची अतिरिक्त वाढ थांबवून बोंडांचा आकार वाढावा यासाठी मेपिकॅट क्लोराइड अधिक सायक्लॅनिलाइड हे 2 घटक असलेलं नवीन प्लांट ग्रोथ रेग्युलेटर 6 ते 8 मिली प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घ्यावं। फवारणीसाठी औषध तयार करताना सगळ्यात पहिले बुरशीनाशक, त्यानंतर कीटकनाशक आणि PGR याप्रमाणे औषध मिक्स करून त्यामध्ये शेवटी चांगलं सिलिकॉन बेस स्टिकर ॲड करावं, जेणेकरून औषध फाटणार नाही आणि त्याचा विपरीत परिणाम झाडावर होणार नाही। आजची माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद। जय जवान, जय किसान।